कोकराज जनता पार्टी म्हणून हा काही पक्ष नाही किंवा कुठं कोणी स्थापन केलेला नाही. हा भावनेचा उद्रेकातून निर्माण झालेला एक मुवमेंट आहे. निगरगट लावलेलं सरकार आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हिरिरीनं भाग घेतला. बरेच वेळेला त्या लढ्यामध्ये त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यांनी तो संघर्ष केला. शिक्षकांचा ओढा असाच मोठ्या घरचा मुलगा म्हणून मला कोणी जास्त बोलायचं नाही. शिक्षण मग माझ्या त्याच्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. मला राजकीय वाटचाल करताना फार अडथळे आले. प्रत्येकाने त्याच्यात अडचणी निर्माण केल्या. असाचा मुलगा आहे, वडिलाचं एवढं मोठं पार्श्वभूमी त्यांच्या नावाला कुठं कलंक लागला नाही, हेच माझ्यासाठी महत्वाचं. आणि माझी इच्छा असली तर सगळ्या गोष्टीवर मात करू शकतं. तर तुम्हाला ध्येय जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर ते निश्चित तुम्हाला साध्य करता येतं. स्वप्न मोठी असली की वाटाही मोठ्या लागतात, पण चलत राहिलं की रस्ते स्वतः तयार होतात. हार मानणं हा पर्याय नसतो, कारण की जिद्दी माणसंच इतिहास घडवतात. नमस्कार मित्रांनो, मी आनंद सुखदेव शिरवाडकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्राच्या सर्वात आवडत्या द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये. मी आशा करतो तुम्ही तुमच्या जीवनातल्या संघर्षावर हसून मात करत असाल. आज आपल्या सोबत आहे समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात अनेकांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व, स्वातंत्र्य सैनिक आणि माजी खासदार स्वर्गीय ऍडव्होकेट भाऊसाहेब देशमुख यांचा वारसा लाभलेला आणि माजी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले, जनविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था उभारणारे आजचे आपले पाहुणे आदरणीय राजेंद्र उर्फ राजाभाऊ भाऊसाहेब देशमुख. नमस्कार देशमुख सर. नमस्कार. तुमचं द रिअल प्रवास या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल. सर, सुरुवातीला मी जसं बोललो की तुमचे वडील स्वर्गीय ऍडव्होकेट भाऊसाहेब देशमुख एक स्वातंत्र्य सैनिक आणि माजी खासदार होते. तुमचं बालपण अशा घरात गेलं जिथे देश, समाज आणि शिक्षण या विषयांवर सतत चर्चा व्हायची. त्या वातावरणामध्ये तुम्हाला अशी काय शिकवण भेटली जी तुमच्या कामातून आणि निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते? एकंदरीत तुमचं बालपणाबद्दल सांगा. बालपणाबद्दल मी सांगेल की वडिलांचा जो संघर्ष आणि शून्यातून त्यांनी त्यांचं स्वतःचं विश्व, कारण की तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी राजकारणात एंट्री केली. अच्छा. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्या काळात ते हैदराबादला शिकायला गेले. त्यांनी लॉ हैदराबादला केलं. म्हणजे त्या काळात आमचं मित्र खरं म्हणेल वडिलांपेक्षा आमच्या आजोबांचं विजन फार मोठं होतं. अच्छा. की त्यांनी त्या काळामध्ये 2 मुलं, म्हणजे आमचे मोठे काका लॉ, त्यांना वकील केलं. नंबर 2चे आमचे वडील, त्यांनाही हैदराबाद येथे शिक्षणासाठी, लॉच्या शिक्षणासाठी ठेवलं. आणि तिथं शिक्षण घेत असतानाच वडिलांनी संघर्ष आणि तिथं एक संघटन कसं उभं करता येईल याचा बाळकडू त्यांनी हैदराबादला घेतला. कारण की आपले मराठवाडा आणि महाराष्ट्रातून जे लोक, विशेषतः मराठवाड्यातून जाणारे लोक, त्यांना तिथं कुठं हैदराबादमध्ये राहण्याची व्यवस्था किंवा कुठला सपोर्ट मिळत नव्हता. तर त्या काळात त्यांनी तिथं मराठा बोर्डिंग म्हणून तिथं स्थापना केली आणि त्यांच्या त्या स्थापनेतले फाउंडर मेंबर आमचे वडील राहिले. आणि त्या काळातून त्यांनी ती शिक्षणाची त्यांना एक गोडी निर्माण झाली, लोकांसाठी काहीतरी करण्याची उमेद निर्माण झाली. आणि त्यातून मग वडिलांनी तिथं शिक्षण घेतल्यानंतर इकडे आल्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य आपल्याला मराठवाड्याला स्वातंत्र्य उशिरा मिळालं, त्यामुळं निजामाच्या विरोधी लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. आणि आपले पाराचे वामनरावजी लोखंडे असतील यांच्या समवेत त्यांनी काही त्यांच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. आणि तो बालकडू पुढे घेत नंतर मग स्वातंत्र्य निजामापासून मिळाल्यानंतर आपण गुजरात आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि गुजरात सरकार एक असताना स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. आणि तो मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथं त्या लढ्यामध्ये भाग घेतला. आणि मग सुरुवात त्यांनी त्यांची राजकारणाची विरोधी पक्षापासून ते पत्री सरकार म्हणून, आपण नाना पाटील त्यांना, आपण सर्व सांगलीचे जे होते त्यांनी इंग्रजाच्या विरुद्ध पत्री सरकार म्हणून स्थापन केलं होतं. पण त्याचा अपभ्रंश होऊन लोक त्यांना पत्री सरकार म्हणायला लागले. त्यांच्याबरोबर त्यांनी कार्य केलं आणि त्यांच्या
त्यांच्या वडिलांमुळे त्यांच्या भोकरदनला नाना पाटील यांचं स्वतः तिथं भोकरदनमध्ये आले. त्यांनी बराच त्यांच्या चळवळीमध्ये भाग घेतला आणि ते करत असताना शेका पक्षाची दाभाडी येथे जी स्थापना झाली त्या स्थापनेच्या मूळ फाउंडर मेंबर मध्ये आमचे वडील होते. अच्छा. आणि त्यांनी शेका पक्षापासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेतला. बरेच वेळेला त्या लढ्यामध्ये त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अच्छा. त्यांनी तो संघर्ष केला आणि ज्या वेळेला आपल्या संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधी हैदराबाद स्टेटची निवडणूक झाली, पहिली निवडणूक जी 52ला झाली, त्यात वडील नुसते खासदारच नाही, अगोदर सुरुवात त्यांची आमदारकी बसून झाली. वयाच्या त्या काळात 30व्या वर्षी ते आमदार झाले. 1922चा वडिलांचा जन्म, पण 1952ला ते पहिले भोकरदनचे आमदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. आणि त्यांनी त्यावेळेला आपली ती संयुक्त महाराष्ट्र समिती होती, त्या समितीच्या म्हणजे ते 5-6 पक्ष एकत्र येऊ, कम्युनिस्ट, शेका पक्ष, असे विविध पक्ष, काँग्रेस विरहित सगळे पक्ष एकत्र येऊन ती आघाडी निर्माण झाली होती. त्यातर्फे उमेदवारी केली आणि ते पहिल्यांदा आमदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यावेळेला माझा जन्मही झालेला नव्हता आणि त्या काळात ते आमदार 52 ते 57 पहिले आमदार भोकरदनचे राहिले. पण कालांतराने 57च्या निवडणुकीत काही थोड्या मतांनी ते पराभूत झाले, कारण की ती निवडणूक आमच्या घरातच साल्या मेवण्याची, गाडे साहेबांच्या विरुद्ध सख्या साल्या बरोबर वडिलांची म्हणजे आमच्या आत्यांच्या मिस्टरांबरोबर ते आते भाऊ मामे भाऊही होते आणि दाजी लागत होते. अशा त्या निवडणुकीत ती घरातल्या मेंबर समोर ती निवडणूक झाली आणि गाडेसाहेब त्यावेळेला एक मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या प्रचारात नेहरूजी भोकरदनला पहिल्यांदा 57च्या निवडणुकीत नेहरूजी आले होते. अशा परिस्थितीत ते काँग्रेसचं वलय असतानाही थोड्या मतांनी वडील पराजित झाले. मग ते त्यावेळेला थोडे राजकारणापासून दूर गेले, पण त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. मग 19 नंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर यशवंतरावजींनी त्यांना विनंती केली की तुमचं जे लढा होता, तुम्ही ज्याच्यासाठी भांडत होता ते तुमची मागणी पूर्ण झाली, आता तुम्ही विरोधात का राहता, आपण सगळे एकत्र आलं पाहिजे. म्हणून 1960-61च्या दरम्यान त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला यशवंतरावजींनी. पण ते औरंगाबादवरून 62ला खासदार म्हणून निवडून आले आणि त्या काळात त्यांनी काही काळ नेहरूजींच्या कार्यकाळात काम केलं. लालबहादूर शास्त्री आणि इंदिराजी अशा 3 पंतप्रधानाच्या कार्यकाळात त्यांनी काम केलं आणि 62 नंतर परत दुसरी निवडणूक जी झाली त्यातही त्यांना परत रिपीट तिकीट मिळालं. असे ते त्यावेळेला इंदिराजीनं मिड टर्म 6 महिने आधी इलेक्शन घोषित केलं. तसं ते 62 ते 71 असे सलग 9-9.5 वर्ष त्यांनी 2 टर्म खासदारकीचं भोगलंय आणि त्यांचा प्रवास स्वातंत्र्य सैनिक, आमदार, खासदार असा म्हणजे त्यांचा 72च्या आत त्यांचा म्हणजे वयाच्या 50वी वर्षात त्यांनी एवढे सगळे पद भोगलेत. तो बालकडू आम्हाला घरात सगळे मोठमोठे, कारण की आमच्या घरामध्ये त्यावेळेला नंतर अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते संजीव रेड्डी, ते नंतर हे झाले होते राष्ट्रपती झाले होते, ते भोकरदनला येऊन गेले. असे यशवंतरावजी येऊन गेले. सगळेच मोठे मोठे नेते आमच्या त्यांचा सहवास आमच्या घराशी आलेला होता. तर नाना पाटील आले. सगळ्यांचा हे असं वावर राजकीय लोकांचा होता, त्यामुळे आम्हाला राजकीय बालकडूस बालपणातच मिळाला. नक्कीच नक्की. थोडस आपण या मागे जाऊ आणि मला हे विचारायचंय देशमुख सर की शालेय जीवनात असू द्या किंवा बीकॉम करत असताना राजाभाऊ हे कशा प्रकारचे विद्यार्थी होते? खोडकर होतं, शिस्तप्रिय होते की हट्टी होते? आणि त्या काळातच तुमच्या होताशी एखादी घटना घडली का की जीवनाकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो कायमचा बदलला? नाही, शिक्षणाच्या काळात मी शांतच होतो. मी भोकरदनला माझं शालेय शिक्षण भोकरदनला झालं. 7व्या वर्गापर्यंत मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि 8व्या वर्गात मी विज्ञानवर्धनी हायस्कूल संभाजीनगर औरंगाबाद इथं 8व्या वर्गापासून तिथं शिकायला गेलो.
आणि निश्चितच मला त्या काळात एक ग्रामीण भागातून शहरी भागात गेलो शहरी भागात. म्हणून तो थोडा सुरुवातीला एक वेगळ्या वातावरणात गेलो. भोकरदनला असं होतं, आमचे वडील शिक्षणाचं पहिल्यापासून स्वतः शिक्षित होते. बरोबर. त्यांनी बरेच मुलं स्वतः आपल्या घरी गोरगरिबांचे कायम आमच्याकडे 2-3 मुलं शिकायला राहायचे. सरदारजी सिंगजी सूर्यवंशी म्हणून हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून देवगिरी कॉलेजला होते. त्यांचं शिक्षण आमच्या घरी झालं. त्यांची लहान दलसिंग म्हणून जे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कन्नडला रिटायर झाले ते पण आमच्या घरी शिकले. असे बरेच मुलं वडील घरी गोरगरीब मुलांना घरी थांबून त्यांची शिक्षणाची सोय करायची. म्हणजे एक शिक्षणाचा गोडी आमच्या घरातच होती. सगळे सुशिक्षित होते. मोठे बंधू BSc LLB झाले, नंबर 2चे BSc आगे झाले. मी BCom झालो. पण सुरुवातीला मी भोकरदनला असल्यामुळे एक वडिलांचं वलय म्हणून मला भोकरदनच्या ते कधी म्हटले नाही की याला शिकू नका, याला त्रास देऊ नका, त्यांनी कधी सांगितलं नाही. पण शिक्षकांचा ओढा असाच आता मोठ्या घरचा मुलगा म्हणून मला कुणी जास्त बोलायचं नाही. शिक्षण मग माझ्या त्याच्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. म्हणून मला वडिलांनी इथून काढून औरंगाबादला पाठवलं. त्याला बाबा इथं हा जरा त्याला शिक्षक लोक जरा जास्त लाडात वाढू लागले, शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. बरोबर. तो त्रास मला औरंगाबादला गेल्यानंतर झाला, कारण की इथं मला कोणी जास्त शिक्षणाबद्दल जोर द्यायचं नाही, माझ्याकडून करून घ्यायचं नाही. पण तिथं गेल्यानंतर मग मला इथं मार्क मला भरपूर होतोय म्हणून तिथं गेलो. सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून पुढे बसलो. तिथल्या हुशार मुलात मग थोडं मागे पडायला लागलो. त्यांची हुशारी माझ्यापेक्षा निश्चितच जास्त होती. माझे मार्क जे होते ते भोकरदनचे होते. पण ते नंतर मी 2 वर्षात तिथल्या वातावरणात हे झालो, समरस झालो आणि ते मी माझं शिक्षणाचा तिथं मग पाया थोडा बऱ्या पद्धतीने झाला. कॉलेजला असताना 77लाच आई वारल्या. तर सगळं आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून फार मोठं आमच्या कुटुंबावर आघात होता. आम्ही लहान होतो, मी कॉलेजला शिकत होतो. मोठे माझ्यापेक्षा नंबर 2चे ते BSc ऍग्रीला होते. मोठे बंधू लॉ करत होते. अशा परिस्थितीत म्हणजे लॉ चालू असताना त्यांचं लग्न, मोठ्या बंधूचं लग्न ठरलेलं असताना त्याच वर्षी आई वारल्या. आणि अशा ह्याच्यातून आम्ही थोडं मधला काळ माझं कॉलेज लाईफही थोडं डिस्टर्ब केलं. त्याच्यामुळे म्हणजे कुटुंब डिस्टर्ब झालं म्हणजे त्याचा परिणाम होतो. त्यामुळे माझं शांततेत गेलं. म्हणून मी ते घरी आई वारल्यानंतर 77 पासूनच घराकडे थोडं कॉलेज करून घरी लक्ष देणे. वडिलांना कारण की राजकारणात आयुष्य घातल्यामुळे शेतीत फार त्यांचं हे नव्हतं. पण मी थोडे त्यातली काही ठराविक शेती, मग तिथं सीड प्लॉट घेणे, हे घेणे, प्रयोग करणे, शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. 77 पासून मी शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. 77 ते 90 पर्यंत मी फुल टाइम शेती केली. मग एक 5 वर्षे शेती आणि कॉन्ट्रॅक्टरशिप केली. मी 87 ते 92-93 पर्यंत 5 वर्षे कॉन्ट्रॅक्टरशिपही केली. कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये मोठ्या प्रमाणात मी फार वेगवेगळ्या बिझनेस मध्ये आलो आणि वेगवेगळे प्रयोग करत राहिलो. मला कुठला मोठ्या घरचा आहे लाज लज्जाने मी आठवडी बाजारात दुकान म्हणून शेतीचा माल विकलेला आहे. त्याच्यात मला मान अपमान कधी काही वाटला नाही. मग टरबूजाची लागवड केली तर टरबूज दुकान लावून आठवडी बाजारात विकले. असे म्हणजे त्याची लाज लज्जा कधी पाळली नाही. बरं, तर जसं तुम्ही बोलले, तुम्ही सार्वजनिक कामात खूप अग्रेसिव्ह होता. तर फक्त स्वतःसाठी नाही जगायचं, तर समाजासाठी काही करून जगायचं. याची नेमकं सुरुवात कुठून सुरू झाली? नाही, हे बालकडू वडिलांपासून, आमच्या आजोबापासून. आजोबाही अगदी आजोबांना आमच्या शून्यातून 400-500 एकर त्यांचं साम्राज्य निर्माण केलं होतं. म्हणजे 4 काका, 70-80 एकर प्रत्येक काकाला जमीन त्यांनी करून दिली. सगळं आमच्या प्रॉपर्टी मॅक्झिमम जास्त आमच्या आजोबाने करून ठेवलेल्या. प्रत्येक मुलाला त्यांनी जवळजवळ 400-500 म्हणजे आमचं गेवराईपर्यंत जमीन होती. आमच्या आजोबांना गेवराई जमीन घेतली, बदनापूरमध्ये जमीन घेतली. आमचे गाडेसाहेब म्हणजे जावई होते, त्यांनी गाडेसाहेबांनी, पण आधी आजोबांनी मुलीला तिथं जमीन घेतली, मग तिथं गाडेसाहेबांनी घेतली. म्हणजे ती दूरदृष्टी होती. त्यांनी बदनापूर, गेवराई तालुक्यात तिथं जमीन होती, दानापूर, भोकरदन. पण स्वतः जमीन गरीब दुबळ्यांना खूप जमिनी घेऊन दिल्या.
कारण की त्या काळात त्या कुळाचा वाद जो निर्माण झाला होता. आमच्या इथे एक मोठं कुटुंब होतं, आवटी कुटुंब, अच्छा. म्हणजे हजारो एकर जमीन होती. आणि ते कुळाचे वाद मिटवताना आजोबा एक दबदबा होता. पोलीस पाटील, त्यांना दगडू पाटीलच म्हणून म्हणायचे. आणि आमचं वडिलांचं आमदारकी, त्याच्यानंतर गाडे साहेब जरी असले तर जावईच होते आमच्या आजोबांचे. म्हणून 15 ते 20 वर्ष आमच्या आजोबांचं तिथंच दरबार भरायचं. वडील जरी आमदार होते पण अधिकारी वगैरे सगळे आमच्या आजोबाकडे यायचे. कोणाचा छोटा मोठा वाद असला पोलीस स्टेशनला न मिटता आमच्या आजोबाकडे मिटायचा. अधिकाऱ्यांना तिथंच बोलून ते त्यांचं काय काम अडचण असेल, एक मोठा चौक तिथं काय 50 लोक बसलेले असायचे, आजोबा तिथे बसलेले असायचे. छोटे मोठे तंटे तिथंच मिटायचे. आणि खूप रिस्पेक्ट आमच्या आजोबांना होता. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुठं गोरगरिबाची कोणाची सावकारीत कधी 1 एकर जमीन कोणाची लुटली नाही, काही केलं नाही. म्हणजे एवढं मोठं राजकीय साम्राज्य असतं पण कोणावर अन्याय चुकून केला नाही. त्या पुण्याचंच फळ आम्ही आज. कारण की काय असतं, कुणी म्हणतात 3ऱ्या पिढीनंतर 4थ्या पिढी पाहत नसते, पण आम्ही 4थी पिढी सुखा समाधानात बघतो. हे म्हणजे आम्ही त्या पूर्वजांना काहीतरी पुण्य केलं, याच आम्हाला या फळ मिळतं, म्हणून आम्ही ते भाग्य मानतो. स्वर्गीय ऍडव्होकेट भाऊसाहेब देशमुखांच्या म्हणजे त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वानंतर सार्वजनिक जीवनात प्रवेश करणं सोपं नव्हतं. म्हणजे जसं मी सुरुवातीला बोललो की खासदाराचा मुलगा म्हणून प्रेरणा तर भेटलीच, पण तितकंच दडपणही झेलावं लागलं तुम्हाला. आणि त्या अपेक्षेच्या दडपणातूनच तुम्ही स्वतःची वाट कशी शोधली? तुम्हाला सांगितलं मी, ह्या अशा सगळ्या वाटचालीतून ज्यावेळेला माझी ओळख 2001 ला आली, मग ते थोडस वडिलांचे शिकवण असायचे. तर मला ते हयात असतानाच मी नगराध्यक्ष झालो. वडील 2011 ला वारले. त्यांच्या वारण्याच्या अगोदर मी नगराध्यक्ष आणि तिथं आपलं स्थान, शाळा, पतसंस्था हे त्यांच्या समोर माझं मी राजकीय स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकलो. त्यांना एक समाधान होतं. आणि ते मी सगळ्यात लहान असल्यानं माझ्याकडनं अपेक्षा सगळ्यांना कमी होत्या. आमचे शिकलेले हुशारीनं खरंच आमचे मोठे बंधू फार हुशार, त्यांचे रिलेशन संबंध खूप चांगले होते लोकांशी. राजकीय वजनही चांगलं होतं. पण ते काय असतं, एक नशिबाची साथ, ते योगाच्या गोष्टी. त्यांना राजकीय त्यावेळेला तेवढं यश त्यांनी प्रयत्न केले पण ते यश नाही मिळालं. आणि मी दुर्लक्षित होतो. कोणाला माझ्याकडनं घरातही जास्त अपेक्षा नव्हती, जनतेलाही अपेक्षा नव्हती. पण ते मी हळूहळू भोकरदनलाही मी मोठे बंधू औरंगाबादला राहिले. शिक्षणामुळे मधले बंधू हे मुलांच्या शिक्षणामुळे जालन्याला गेले. मी भोकरदनला राहिल्यावर ते माझ्यावर ते निश्चितच ती जिम्मेदारी माझ्यावर आली की आमच्या कुटुंबाचं कुठंतरी राजकारण पुढे चालवलं पाहिजे, लोकांच्या कामाला कुठेतरी हातभार लागला पाहिजे, सामाजिक आपण कुठेतरी कोणाच्या अडीअडचणीला मदतीस आलो पाहिजे. त्यातूनच आम्ही मग भोकरदन मध्ये मी ज्यावेळेला 2005-06 ला ज्यावेळेला नगरपालिका माझ्या ताब्यात आली, मी नगरपालिकेत नसतानाही मी ज्या दुष्काळी परिस्थितीत लोकांना मदत केली ती पाण्याची, ती मला खूप काम आली. मी सत्तेत नसताना एक आमच्या शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. त्या काळात मी घरोघर फार काही नाही देऊ शकत, तर एक शुद्ध 5 हंडे प्रत्येक घराला पिण्याचं पाणी, आपण एवढी यंत्रणा पूर्ण गावाला सगळं पाणी, मी अगदी शिस्तीनं कुठं वाद न होऊ देता प्रत्येक घरात आमची माणसं टँकर पाठवून त्यांना एरिया वाईज दररोज टँकर पाठवायचो आणि शुद्ध पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध झालं पाहिजे ही भावना मी ठेवली. आणि ते पुण्य मला राजकारणात, नगरपालिकेच्या राजकारणात घेऊन आलं. सुरुवातीच्या काळाला लोकांमध्ये तुमची एक खासदाराचा मुलगा, भाऊसाहेबांचा मुलगा म्हणून ओळख होती, पण त्यानंतर आमचे राजाभाऊ म्हणून ही तुमची स्वतःची ओळख निर्माण झाली. हे तुम्हाला कधी जाणवलं की आता माझी एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे? ते मला हे 2001 नंतर जाणवायला लागलं, पण 2005 नंतर ती जाणीव मला आली. असं एखादं क्षण की तुम्हाला आता वाटलं की भाऊसाहेबांचा मुलगा, खासदाराचा मुलगा मला पहिले म्हणून ओळख होते, पण आता ऍज अ इंडिव्हिज्युअल पर्सन राजाभाऊ म्हणून मला ओळखताय, असा एखादा क्षण आहे का तुम्हाला खरंच मनापासून जाणवलं की असं आहे म्हणून? नाही, ते निश्चितच जाणवलं मला. म्हणजे मला ज्या वेळेला म्हणजे काहीतरी छोटा प्रयोग म्हणून मी शाळा
सुरू हम्म. करण्याचा प्रयत्न केला. बरं. तर मला खात्री नव्हती की लोक हम्म. मला इतका साथ देतील. आणि नगरपालिकेतही येताना ती माझी ओळख तयार झाली, अच्छा. म्हणून मी नगरपालिकेत येऊ शकलो. बरोबर. 2001 आणि 3 म्हणजे लोकांना एक विश्वास झाला की मी जे करेल ते चांगलं करेल. चांगली गोष्ट जी शाळा केली तिला मी हळू सातत्याने 60 विद्यार्थ्यावरून वाढत 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 लोकांमध्ये माझं सगळ्या पालकांशी मला आजपर्यंत शाळेमध्ये कोणी येऊन वाद घातला फीसाठी किंवा शिक्षणाच्या बाबतीत का आमच्यावर तुम्ही असा अन्याय केला, एक येतील काही अडीअडचणी असतील तर त्या एक प्रेमानं रिस्पेक्टफुलीच माझ्यापर्यंत सांगतात. किंवा शाळेत एखादा वाद झाला, मी स्वतः माझ्या समोर आले तर ते बिचारे तेवढ्याच प्रेमानं समजून भाऊ हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं करायला पाहिजे, हे तुम्ही असं केलं पाहिजे, ते इतके रिस्पेक्टफुली बोलतात. आजही मला, मी पदावर जरी नसलो, नगरपालिकेत नसलो, तर ते लोकांमध्ये मला रिस्पेक्ट आहे, मला ते जाणवतं. माझी ओळख माझी 2001 नंतर जी निर्माण झाली ती मला नगरपालिकेत ती पूर्णपणे जाणीव झाली की आपलं आता अस्तित्व इथं काहीतरी निर्माण झालं. जनविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जवळपास तुमच्याकडे 300 पेक्षा अधिक कर्मचारी तिथे कार्यरत आहे. पण जेव्हा या प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा सर्वात मोठे आव्हानं काय होते, आणि कधी स्वतःला असा विचार आला का की मी हे सुरू तर केलं पण नेमकं याचं शेवट कसा होईल, आणि त्या गोष्टीतनं किंवा अडचणीतनं तुम्ही स्वतःला कसं सावरलं? जनविकास संस्थेचं सुरुवात करायची, शाळा सुरू करायची कल्पना ती आम्हाला एक मुळात आम्हाला ज्या अडचणी आल्या त्यातून ती आम्हाला कल्पना सुचली. माझे मुलगी 96-97 ला मी ज्यावेळेला शाळेत टाकायचा विषय आला, बरोबर, आणि नगर जिल्ह्यामध्ये अरोरा एज्युकेशनच्या लोणी इथं हॉस्टेलसाठी टाकायला गेलो. मी तिथं त्यांचं साम्राज्य बघितलं. एक ग्रामीण भागात त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, तर आपणही आपल्या भागात काहीतरी केलं पाहिजे. आणि आपल्याला जी अडचण आहे ती इतरांना येऊ नये या भावनेतून आपण एक प्रयत्न केला. मग ते शाळेची परवानगी आणली 2001 ला. दिवाळीच्या साधारण सुरुवातीला पहिली संस्था होती, त्याच्या अगोदर कधी शाळा चालवलेली नव्हती. शाळा चालू करायची कसं, जागा नाही, कोणाच्या माध्यमातून करायची, कोणाच्या मार्गदर्शनाखाली करायची, हे काही नसताना एक डॉक्टर जैन यांच्याशी मी चर्चा करताना त्यांची मुलं इथं जे शाळामध्ये यायचे आणि त्यांच्या मुलांना ट्युशन घ्यायला एक पांडे म्हणून आमच्याकडं शिक्षक त्यांच्याकडे यायचे. त्यांनी मला त्यांची भेट घालून दिली. मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं ते आमच्या भोकरदनचे नातेवाईकच, त्यांचे नातेवाईक भरपूर होते. आणि मी त्यांना सांगितलं बाबा मी अशी परवानगी आणली, मदत केली तर आपण एक चांगली शाळा चालू. त्यांनी मला त्या गोष्टी होकार दिला. आणि सुरुवातीला एक दिवाळी मिड टर्म म्हणजे दिवाळीच्या वेळेला सुरुवात केली, ती जून मध्ये करायला पाहिजे, दिवाळीला सुरुवात केली. सुरुवातीला 60 मुलं मिळाली आम्हाला, आणि भाड्याची जागा LK दळवी साहेब यांचे शटर होते, ती जागा घेतली, तिथं सुरुवात केली. बरं, लोकांना रिस्पॉन्स बरा दिला. सुरुवातीला 60 मुलं म्हणजे तेही फार झाले सुरुवात करताना. असं करत करतील आम्ही मग ते ठरवलं. पांडे चांगले ऍक्टिव्ह होते, त्यांना बरोबर घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं शाळा कशी करता येईल त्याच्या मग पुढच्या वर्षी आम्ही आपल्या स्वतःची एक जागा नवीन भोकरदन मध्ये रोडवरच रेसिडेन्शियल बिल्डिंग होती, ती ऑफिसला भाड्याला दिलेली होती, खाली करून तिथं शाळा सुरू केली. साधारण ते 60चे मग 120 झाले, असे करत हळूहळू वाढत चांगले 1-2 वर्षात आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि मग सातत्यानं आपण इंग्रजी माध्यम, त्याला मग लागून सेमी, असं करत सुरुवातीला एक 5-7 वर्ष त्याच्यात स्ट्रगल केला. 2014-15 ला आम्ही त्याला CBSEचं ऍफिलिएशन आणलं आणि तिचं रूपांतर CBSE मध्ये केलं. मग स्टेट बोर्ड, CBSE आणि सेमी अशी 3 युनिट चालू केले. तर आज साधारण 2200 विद्यार्थी आमच्या 3 युनिट मध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतात. बरं, अर्थातच. आणि मला या माध्यमातूनच म्हणजे मी वाचन करत असताना मला एक गोष्ट कळाली की बरेच तुम्ही उपक्रम तर राबवताच, पण एक महत्वाचं म्हणजे शहीदांच्या मुलांना तुम्ही मोफत शिक्षण देता. प्रत्येक नेत्यांनी आपली नैतिक जबाबदारी या गोष्टीतनं कशी साकारायला हवी? म्हणजे 2 गोष्टीत आम्ही मोफत आत्महत्याग्रस्त म्हणून जे आहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त
जे कुटुंब असतील आणि आम्ही प्रत्येक वेळेला तिथे भेटायला गेलो तिथं आव्हान करतो की अडी अडचण तुमच्या मुलाचे असेल तुम्ही सगळे मिळून ठरवा आणि अशी मुलं आम्हाला दिली तर आम्ही त्यांचं शिक्षण मोफत करू तेही करतो. त्याच्यानंतर शहीद ज्या आपल्या बॉर्डरवर आपल्या सुरक्षा देताना आपले जे सैनिक असतील ते असे काही शहीद झाले तर त्यांच्या मुलासाठी आम्ही मोफत शिक्षण देण्याचा आम्ही उपक्रम केलेला आहे. संस्थेकडनं मी त्यांना 1% त्यांना त्यांचं जर डिपॉझिट आपल्याकडे दिलं 1% दुसऱ्यांपेक्षा व्याजदर त्यांना जास्त देऊ किंवा त्यांना कर्ज लागलं तर त्यांना कर्जात सवलत देऊ आणि नगरपालिकेत त्यावेळेला मी होतो नगरपालिकेच्या टॅक्स मध्ये त्यांना सवलत देण्याचा निर्णय हाही आम्ही निर्णय त्यावेळेला घेतला. बरं, तुम्ही नगरपालिका बोललात, तुम्ही खूप तरुण वयात नगराध्यक्ष झाला होता. सगळ्यात पहिले नगराध्यक्ष म्हणून तुम्ही निवडून आलात, त्याचा आनंद कसा होता? निश्चितच खूप चांगला होता कारण की त्यावेळेला नगराध्यक्ष डायरेक्ट नव्हते नगरसेवकात नगराध्यक्ष होतो. बरं, त्या अगोदर मी अपयशी झालो होतो. बरं, एकदा स्वतः उभं राहिलो त्याला पक्ष न घेता मी अपक्ष उभं राहिलो. एक 3-4 मतानं मी त्यावेळेला पराजित झालो होतो. त्यानंतर मग 5 वर्ष मी कॉप राहिलो आणि मग ज्यावेळेला मी त्यावेळेला मला आनंद असा आला की नगर परिषदच मी माझ्या नेतृत्वाखाली लढवली. राष्ट्रवादीनं मला त्यावेळेला टोपे साहेबांनी ती सांगितलं हे आमचं तिथं काय जास्त अस्तित्व नाही तुम्ही पुढाकार घ्या. आम्हाला लक्षात आलं की तुम्ही जर पुढाकार घेतला तर नगरपालिका येऊ शकते. मग मी ती नगरपालिकेत भाग घेतला आणि योगानं सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझं पॅनल निवडून आलं आणि टोपे साहेबांना ठरल्याप्रमाणे मला शब्द दिला होता त्या पद्धतीने मला त्यांनी मग नगराध्यक्ष. निश्चितच आम्ही राजकीय वारसा असलेलं कुटुंब होतं. वडिलांनंतर फार मोठा गॅप गेला होता की असं राजकीय कुणी पदावर नव्हतं. निश्चित खूप आनंद झाला होता. त्यामुळं मी जो पहिला कार्यक्रम घेतला घरी वडिलांचा वाढदिवस साजरा केला आणि सर्व नगरसेवकांना बोलून मी त्यांचा सन्मान केला. वडिलांचा वाढदिवसही साजरा केला. ते खूप आनंद झाला होता. वडिलांना मला आनंद झाला त्यापेक्षा वडिलांना खूप आनंद झाला होता की चला आपला कोणीतरी वारसा पुढं नेतोय म्हणून तो एक निश्चितच मनापासून खूप आनंद जाणवला त्यावेळेला. देशमुख सर, नगराध्यक्ष असताना असा कोणता निर्णय तुम्ही घेतलाय का जेव्हा अनेकांनी तुम्हाला विरोध केला त्या निर्णयासाठी पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम होता? आता जेव्हा तुम्ही मागणी वळून बघता तेव्हा तुम्हाला समाधान भेटतं की मी स्वतःच्या मतावर ठाम राहून तो निर्णय घेतला कारण की आज माझ्या तालुक्याचं जे चित्र आहे ते खूप वेगळं आहे? नाही, त्यावेळेला बरेच निर्णय मी छोटे मोठे हे रुटीन काम असतात. लाईट लावणे, पाणी देणे, स्वच्छता करणे, रोड करणे हे नगरपालिकेचे रुटीन असतं. पण काही कामं असे असतात की ते पुढे बरेच काळ त्याचं महत्व जाणवतं आणि पुढच्या पिढ्यांनाही त्याचं फायदा होतो. असा निर्णय माझ्या कार्यकाळात मी हद्दवाढीचा निर्णय मी नगराध्यक्ष असताना तो करून घेतला. कारण की मी नगराध्यक्ष होण्याच्या आधी त्या एक योगानं भाजपचं पहिल्यांदा नगराध्यक्ष झालं त्या माळीताई त्या पब्लिक मधून निवडून आल्या होत्या. त्यांच्या काळात तो प्रस्ताव दाखल झालेला पण ते पुढे सरकत नव्हता. मग त्यातल्या त्या त्रुट्या होत्या. माझे तिथले संबंध होते. टोपे साहेब त्यावेळेला राज्यमंत्री होते. त्यांचं सगळ्यांचं मदत घेऊन मी ती हद्दवाढ मंजूर करून आणली. सगळ्याला विचारात घेऊन सगळ्या पक्षाच्या लोकांना सगळ्यांना विचारात घेऊन जे योग्य ठिकाणी असं कुठं काय टाकता येईल कुठं काय टाकता येईल ते खेळवळकर म्हणून आम्हाला टाउन प्लॅनर खूप चांगले मिळाले. त्यांना खूप चांगलं सहकार्य केलं. माझ्या कार्यकाळात हद्दवाढ करणे आणि डीपी प्लॅन मंजूर करणे ह्या 2 कामं फार महत्वाची झाली. बरोबर. तुम्ही इतके वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. तुम्हाला काय वाटतं तरुणांनी राजकारणाकडे कसं बघायला पाहिजे? आता रिसेंटली बघतोय आपण बरेच तरुण हे राजकारणामध्ये सक्रिय होत आहे म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट बऱ्यापैकी त्यांना आता समजते कोणता नेता कसा आहे कुठे काम होते बऱ्याच गोष्टी. तर तरुणांनी राजकारणाकडे कसं बघायला हवं? आता तरुण तर राजकारणात आले पण सुशिक्षित तरुण राजकारणात आले पाहिजे. त्यांना सामाजिक जाण असणारे राजकारणात आले पाहिजे. आपल्याकडे आता राजकारणात उलटी दिशा चालू झाली. चांगले लोक राजकारण नको विचित्र आहे वाईट आहे म्हणून राजकारणापासून दूर जायला लागले आणि तीच शोकांतिका आहे. तर चांगले लोक जर राजकारणापासून दूर गेले तर राजकारण अजून वाईट होत जाणार. पण चांगले लोक येणार नाही वाईट लोकच येतील. म्हणून दूरदृष्टी असणारे व्हिजन असणार
राजकारणात मनुष्य वेळ काळ तेवढा पद भोगणे, सत्ता भोगणे, पैसे कमवणे हे प्रत्येक जण विचार करतो. बरोबर. मॅक्झिमम 90% तेच विचार करून यायला लागले. आपल्याला काहीतरी पद भेटेल, म्हणजे आपलं रेप्युटेशन समाजात वाढेल, 2 पैसे राजकारणातून कमवू आपण, आपलं पुढचं भरभराटी होईल, हा विचार न करता एक व्हिजन असलं पाहिजे. आपण राजकारणात आलो, गावाचा पुढच्या दृष्टिकोनातून काय फायदा होईल, बरोबर. पुढच्या पिढीला काय होईल, तरुणाला काय फायदा होईल, हा विचार असणारे लोक राजकारणात आले पाहिजे. बरं. आणि तिथं संघर्ष केलाच पाहिजे. एका वेळेस अपयशी येईल, पण ते त्याला खचून न जाता चांगल्या लोकांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे. बरं. सर, सीजेपी बद्दल तुमचं काय मत आहे? सरांचं उत्तर येण्यापूर्वी मी सीजेपी बद्दल थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. सीजेपी स्टँड्स फॉर कॉकरोच जनता पार्टी. जे आपले सीजेआय होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी जवळपास 15 मे 2026 ला एक सुनावणीच्या दरम्यान जे युथ आहे त्यांना उद्देशून कॉक्रोचेस बोललेले होते की हे कॉक्रोचेस सारखे, यांना काही कामधंदे नाही, हे नुसते सिस्टमला नाव ठेवतात, दे आर लाईक अ पॅरासाइट्स ऑफ सोसायटी. त्यानंतर 16 तारखेला आपला एक विद्यार्थी अभिजित डिपके नावाचा, जो बोस्टनमध्ये शिकतोय, त्या विद्यार्थ्याने कॉक्रोच जनता पार्टी जो पक्ष आहे तो स्थापन केला आणि जवळपास त्याला युथने इतका सपोर्ट दिला. सध्या ते लोक जंतर मंतर दिल्ली इथे एक आंदोलन करताय, जो नीट पेपर फुटला त्या रिगार्डिंग. आणि धर्मेंद्र प्रधान जे आपले केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा ते राजीनामा मागताय. जवळपास महत्वाचं सांगायचं झालंच तर हा भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पक्ष आहे. जवळपास त्यांचे इंस्टाग्रामवर 2 कोटीपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत. तुम्ही आपण जो प्रश्न केला सीजेपी कॉक्रोच जनता पार्टी म्हणून, हा काही पक्ष नाही किंवा कुठं कुणी स्थापन केलेला नाही. हा भावनेचा उद्रेकातून निर्माण झालेला एक मुवमेंट आहे. बरोबर. कारण की आपल्या छोटे मोठे इन्सिडेंट्स आधी झाले असतील, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिली वेळ आहे की एवढे पेपर, मग तो नीटचा पेपर असेल, तर तुमचा आता शिक्षकाच्या टीएटीचा प्रश्न आहे, आपल्या एमपीएससीचे असतील, युजीसीचे असतील, प्रत्येक याच्यात काही ना काही घोटाळा झालेला आहे आणि तो सातत्यानं होतो. आता नीटच्या परीक्षेत एवढा त्याचा भयानक उद्रेक झाला की ते 40 लाखात पेपर विकले गेले. जे बिचारे रात्रंदिवस मेहनत करतात ती मुलं ते मागे राहतील आणि हे विकत पैसे देऊन विकत घेणारे हे पुढे जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा एक उद्रेक म्हणून त्याच्यावर जी कॉमेंट दिली आणि त्याच्यामुळं ते जे लोकांना त्याला सपोर्ट केला आणि त्यांनी सीजेआयने आपले जे कॉमेंट्स केली की हे कॉक्रोचेस म्हणून त्यांना संबोधन, आणि त्या भावनेला ती वाट करून देणार ती निमित्त झालं आणि त्यातून लोकांच्या, त्या तरुण मुलांच्या त्या उद्रेक ऑनलाईनच्या माध्यमातून बाहेर आला. आणि निश्चित आज ते जे आंदोलन करतात, जंतर मंतरवर आंदोलन करण्याचं हे लोकशाहीचं एक माध्यम आहे. आणि आतापर्यंत कोणत्याही मते इंग्रज असतील का आतापर्यंतचे पक्ष असतील, कोणत्या आंदोलनाला प्रत्येक जण अटेंड करतात, त्यांच्या भावना जाणून घेतात. इंग्रजांनी बऱ्याचदा त्यांच्या अन्याय केला असेल आंदोलनावर, पण एक माणुसकीच्या नात्यानं कुठेतरी त्याची दखल तरी घेतली. हे पहिलं सरकार असं आहे निगरगट्ट की ते तिथं आंदोलन करतायत. आपले सोनम वांगचे उपोषण, आज मला वाटतं 19वा दिवस आहे त्यांचा, ते उपोषण करतात. त्यांची प्रकृती खालवलेली असताना, तिथंच सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ बसलेलं असताना ते सारी चौकशी त्यांची करत नाही, त्यांची दखल घेत नाही. हे निगरगट्ट आहे. असाच प्रकार त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या विरोधात घेतला होता. पण ही जर युवा शक्ती पेटली तर यांना पळता भुई थोडी होणार आहे आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्या बेसिक गोष्टीसाठी हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला एवढ्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावं लागते. तसं पूर्ण जगामध्ये एक भयानक परिस्थिती निर्माण झाली होती, महामारी आली होती. 2020 मध्ये कोरोना आला होता. लॉकडाऊन मध्ये तुम्ही जवळपास 7,000 लोकांना महिनाभर पुरेल इतके धान्य आणि किराणा प्रोव्हाइड केला होता. त्यानंतर स्वतःच्या स्कूल बसेसमध्ये तुम्ही परप्रांतीय मजुरांना जिल्हा हद्दीपर्यंत पोहोचवलं होतं. सगळ्यांकडे भीतीदायक वातावरण होतं. आपल्याला माहिती नव्हतं पुढे काय होईल, किती दिवस लॉकडाऊन राहील.
इतका मोठा निर्णय घेण्याची प्रेरणा कुठून भेटली? आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का, की जो आठवून तुम्हाला आताही तुमचं मन हेलावून जातंय? नाही, तर मी ती परिस्थिती सगळ्यांसाठीच खूप देशावर आणि जगावरच अवघड आलेली होती. आणि ते इतकं विचित्र वातावरण होतं की सगळे धास्तावलेले होते, सगळे घाबरलेले होते. आणि त्यावेळेला माझी पत्नी नगराध्यक्ष भोकरदनची होती. बरं. जनतेनं मोठा बहुमान त्यावेळेला दिला होता. आणि एक जिम्मेदार नागरिक म्हणून आपण गावाचं नेतृत्व आपल्या कुटुंब करतोय. माझी मिसेस तिथं नगराध्यक्ष असल्यामुळं आणि लोकांचा आपल्यावर विश्वास आहे की आपण अडीअडचणीला आपण त्यांना धावून जाऊ. आणि माझं निश्चितच पहिल्यापासून ते विजन राहिलेलं आहे. म्हणजे मी पदावर नसतानाही पाणी टंचाई आली त्या काळात मी जनतेला मदत केली. तसं आता हे एवढं मोठं संकट आलं, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे काहीतरी. मग मी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांशी आणि आमच्या ज्या संबंधित संस्थांच्या सगळ्यांची चर्चा केली की आपण अशा वेळेला काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तर आपण कोणीही आमच्या भोकरदनमध्ये तसं मोठमोठे नेते भोकरदनमध्ये होते. मी त्यांचं काही नाव घेऊ इच्छित नाही, त्यांना त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही, पण मोठं नेतृत्व आमच्या भोकरदनमध्ये होते. पण त्यांना कुठेही पुढाकार घेतला नाही, कुठं काही केलं नाही. तर मी म्हटलं आपण तालुक्याला काही करू शकत नाही, जिल्ह्याला काही करू शकत नाही, आपण आपल्या शहरासाठी काही केलं पाहिजे. म्हणजे आपलं पाहून काही बाकीची प्रेरणा घेतील, तेही करतील आपल्या आपल्या परीनं. म्हणून आम्ही ते किट बनवण्याचे निर्णय घेतला. तो 6,500-7 हजार किट आम्ही तयार केलं. त्यात म्हणजे संसार उपयोगी, मग त्यात गहू असतील, तांदूळ असतील, डाळ असेल, तेल असेल, असे साखर असेल, पत्ती असेल, म्हणजे रोजच्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आपण तर काही सगळंच त्यांचं पुरवू शकत नाही. पण त्यांना त्या कठीण काळात 1 महिना 15 दिवसाचा एक हातभार लागेल. कारण की त्यावेळेलाही माहित नव्हतं हे लॉकडाऊन किती दिवस चालणार. बरोबर. एक कल्पना नव्हती. म्हणजे ते एक मदत करण्याचं एक किट तयार केलं आणि ते एक देण्याचं आम्ही घरोघर पोस्ट केलं. कारण की काय होतं, कुठेही आपण काही किट वाटप करायचं, फोटो सेशन करायचं, म्हणजे त्याच्यात तिथं झुंबड उडते आणि त्या काळात एकत्र येणं चुकीचं होतं. पण आम्ही लोकांना बोलवलं नाही आणि एका ठिकाणी आणलं नाही. आमचे कर्मचारी म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीत कोणी बाहेर निघत नव्हतं, हे घरोघर गेले. आमचे कार्यकर्ते कर्मचारी बिचारे माझे जवळचे, त्यांनी घरोघर गेले त्यांच्या घरी. कारण की घरी गेले म्हणजे त्या घराला मिळेल, एका ठिकाणी एका घरातले 4 जण घेऊन जातील. तसं नव्हतं, आम्ही प्रत्येक डोर टू डोर त्यांच्या नेऊन ते पोस्ट करण्याचं काम केलं. देशमुख सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे, जर आता स्वर्गीय ऍडव्होकेट भाऊसाहेब देशमुख इथे असते तर सर्वात पहिले कोणत्या कामासाठी त्यांनी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती आणि का? नाही, माझं काम शैक्षणिक कामाबद्दल त्यांनी आधी थाप दिली असती, कौतुक केलं असतं. आणि वडील खासदारकी सोडल्यानंतर सातत्यानं आमची जिल्हा परिषद शाळा असू द्या, ते तिथल्या स्थानिक कमिटीवर असायचे नसायचे. प्रत्येक शाळेत ते जेवढ्या भोकरदनच्या शाळा आहे, म्हणजे न्यू हायस्कूल असू द्या, जिल्हा परिषद हायस्कूल आहे, हे प्रत्येक कुठलाही राजकीय कार्यक्रम असला त्या कार्यक्रमाला आवर्जून तिथे हजर राहायचे. फ्लॅग होस्टिंगला जायचे, छोटे मोठे. ते बरोबर कोणाला एकाला घ्यायचे, चॉकलेट घ्यायचे, त्यांना मुलांना चॉकलेट वाटायचे. शिक्षक लोकांना काय त्यांना शिकवलं पाहिजे काय नाही, ते शिक्षणाचं त्यांना फार आवड होती. तर त्यामुळे माझं जे आता आमच्या संस्था ज्या वाढीला लागल्या त्याबद्दल त्यांना निश्चित आनंद झाला. नक्कीच त्यांना खूप तुमच्यावर अभिमान पण वाटत असेल. स्वर्गीय ऍडव्होकेट भाऊसाहेब देशमुख महाराष्ट्रासाठी एक प्रतिष्ठित राजकीय नेते होते, पण शेवटी कितीही झाले तर ते तुमचे वडील होते. मी जर आता विचारलं की राजाभाऊंसाठी वडिलांची परिभाषा काय, तर तुम्ही काय सांगणार? वडिलांचं तसं आयुष्यात फार महत्वाचा रोल असतो मला. आणि माझं दुर्भाग्य असं आहे की मी फार म्हणजे 77 ला आई वारली. म्हणजे 18 वर्षाचा असताना आई वारल्या. तर नंतर आमच्या आई वारल्यामुळे वडिलांनी सगळं राजकारण सोडलं आणि मुलांना म्हणजे आपलं एवढं मोठं राजकीय वलय असताना सगळं उभ्या त्यांनी सोडून दिलं. आणि आमच्या भावंडांकडे आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला सगळं सोडून त्यांनी मुंबई दिल्ली सगळं सोडून भोकरदनला येऊन बसले आणि आमच्याकडे त्यांनी सातत्याने आणि इतकी काळजी. प्रत्येक वेळेला आम्ही आलो केव्हा घरी आलो, केव्हा नाही आलो, म्हणजे
आम्हाला आई आणि वडिलाचा दोन्हीचा रोल त्यांनी केला. कारण की आमच्या घरात 72ला सगळे आमचे काका वगैरे वेगळे झाले. घरात मोठं कोणीच नव्हतं. मोठे बंधूही व्यवसायाच्या निमित्तानं औरंगाबादला शिफ्ट झाले होते. नंबर 2च्या भावाचंही लग्न त्यावेळेस झालेलं नव्हतं. अशा काळात वडिलांनी आम्हाला आधार दिला आणि एक आदर्श आमच्या पुढे वडिलांनी जो निर्माण करून गेला, त्याच आदर्शावरला विचारात ठेवून, ते दृष्टीपुढे ठेवून आम्ही आमचं आयुष्य जगत आलो. पण बरेच जण म्हणतात की आपल्या आयुष्यात आईचा तर रोल निश्चित असतोच मोठा, ते वाद नाही. वडिलांचाही तेवढाच मोठा रोल असतो. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे. वडील हे आपलं काही, वडील प्रगट नसतात होत, आई प्रगट होते. वडील दिसताना आपल्याला कठोर दिसतात, पण ते कठोरताही आपल्या भल्यासाठीच असते. आपल्याला कुठेतरी शिस्त लावण्यासाठी, कुठेतरी आपल्याला पुढं जगात कसं वावरावं याच्यासाठी काही गोष्टी त्यांना सातत्यानं आपल्या कठोरपणे सांगावं लागतात. म्हणून प्रत्येक जणाचा वडिलांबद्दल जरा दुराभाव असतो. की आई प्रेम करते, वडील प्रेम नाही. म्हणून वडिलाचं न दिसणारं प्रेम असतं आणि ते आईपेक्षाही मनातून जास्त काळजी करत असतात. फक्त ते दाखवू शकत नसतात. कारण की आमच्या वडिलांवरनं आम्हाला आम्ही कधी कधी चिडायचो की आता आम्ही मोठे झालो, आम्हाला मोठं समजायचो, 18-20 वर्षात झालो. पण त्यांच्या दृष्टीने आम्ही लहानच होतो. की बघ, तुम्हाला जग असं आहे, जगात असे लोक भेटतात, तसं भेटतात. त्याच्यामध्ये आम्ही कुठं बसतो, कोणाशी बसतो. मी दिवसभर बाहेर जरी असलो तर मी माझ्या मित्रांकडे वडील जायचे. आमच्या राजाचं काय चाललं, बरोबर आहे, व्यवस्थित आहे का. माझ्या माघारी त्यांनी प्रत्येक घराला जाऊन भेटायचे, तिथं काही अडचण आहे का. म्हणजे ते माझ्या माघारी मी काय दिवसभर करतो, काय वागतो, कुठं जातो, कुठं बसतो, ह्या गोष्टीकडे ते बारीक लक्ष ठेवायचे आणि बाहेरून फीडबॅक घ्यायचं, माझं व्यवस्थित चाललं की नाही. म्हणजे हा त्यांचा काळजीचा जो भाग असतो तो आपल्याला दिसत नसतो, पण तो असतो. आणि वडिलाचं स्थान फार मोठं असतं. हे प्रत्येक विद्यार्थ्याने आणि मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला आजही त्यांची निश्चित त्यांची उणीव भासते आणि त्यांच्या जीवनशैलीमुळेच आमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी चूक घडताना नेहमीच आम्हाला, अरे आपण चुकलं की लोक काय म्हणतील, कोणाचे चिरंजीव यांना असा चुकीचा पाऊल, त्यांच्या आदर्शाचं जपन करण्यामुळे आमच्याकडनं चांगल्या गोष्टी घडतात. आज तुम्ही जो खूप म्हणजे मुद्द्याचा प्रश्न घेतला सर, की मी आता जसं बघतो की आपण सोशल मीडियावर किंवा मित्रांसोबत बरेच मुलं असं दाखवतात की मी खूप स्ट्रॉंग आहे, बरं का, की मला कोणाची गरज नाही, मी खूप रावडी आहे. पण जेव्हा अपयश येतं किंवा करिअरमध्ये काही प्रॉब्लेम येतो किंवा एखादा विषय बॅक येतो किंवा नापास होतो, तर तो विद्यार्थी किंवा तो मुलगा, तो तरुण सगळ्यात पहिले ह्या गोष्टी आपल्या वडिलांपासून लपवतो. भले तो मग मित्रासोबत रडेल किंवा आईजवळ जाऊन तो रडेल की असं झालं तर झालं, पण तो वडिलांना सांगत नाही. तर मग विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी आपले वडील हे आपले शत्रू किंवा जज नसून सर्वात मोठे सपोर्ट सिस्टम आहे, हे कसं समजून घ्यायला हवं. ते आधीच्या काळात तरी वेगळा होता आणि आजच्या काळात तर मी म्हणेल की मुलांनी आपल्या वडिलांना मित्र समजलं पाहिजे. आणि तो आधीच्या काळात एक अंतर असायचं, तो एक वेगळा रिस्पेक्ट होता. वडील आणि मुलामध्ये फार संभाषण व्हायचं नाही, फार त्यांची इतकी जवळीक राहील. मग आजच्या काळात अगदी मित्र म्हणून राहिला तरच तुम्ही त्यांच्या जीवनात जवळ जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मुलांनी आपल्या वडिलांशी मित्रासारखं सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे, ज्याप्रमाणे आपण आपल्या मित्रांना करतो तसा. आणि जर वेळेच आपण सांगितलं, मुलांचं चुकलं तरी आपल्या आई वडिलांना आपण जर सांगितलं तर त्यात ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगू शकतात, काय हरकत नाही बाबा, हे असं चुकलं असेल तर तू या मार्गानुसार तू चुकू दे, पुढे तुला चांगल्या या पद्धतीने तुला दुरुस्त कर, तुला चांगलं त्यातून साध्य होईल. एक ते 4 गोष्टी त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगू शकतात. म्हणून आताच्या पिढीनं तर मित्र म्हणूनच तो आई वडिलाशी राहिलं पाहिजे, मी या भावनेचा आहे. तुम्ही त्यात बोलला की संवादाबद्दल, तर आपण जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी बरेच जण सोबत जेवायचे सर, आताही सोबत जेवतात, काही कारणास्तव सोबत जेवण होत नाही. पण जो संवाद आहे तो खूप कमी झाला. म्हणजे आई वडील जेवायला बसले तर वडिलांच्या हातात मोबाईल, आईच्या हातात मोबाईल, मुलाच्या हातात मोबाईल, मुलीच्या हातात मोबाईल. तर संवाद हा कुटुंबामध्ये किती गरजेचा असतो. तो आता आता ती जागा, या संवादाची जागा मोबाईल आणि या सगळ्या या आता नवीन माध्यमानं घेतलेली आहे.
मग ते टीव्ही असेल, मोबाईल असेल, कशासमोर तरी बसलेलाच असतो. मुलांच्या हातात लॅपटॉप असेल किंवा आयपॅड असेल, हम्म. काहीतरी संवाद जरा आता कमी. झूम मध्ये थोडा गॅप कमी झाला होता, आता परत ते वाढायला लागला. ते निश्चित आहे, पण त्याला संवाद असलाच पाहिजे. संवादाशिवाय तुम्हाला अडचणी वाढतात. आणि काय होतं, मग बऱ्याच गोष्टी आपण आपल्या मनात ठेवतो, ते व्यक्त होत नाही. व्यक्त झाला नाही तर मग ते त्यातून मार्ग निघत नाही. मग ते आता तुम्ही सांगितलं तसंच आहे. ते आता तो एक नशेचाच प्रकार असा म्हणायला हरकत नाही. नवीन आता हे नवीन ऍडिशन आपल्याकडे आलेलं आहे की आता मोबाईल वगैरे हे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, यांच्यात दुरावण्याचं ते प्रमाण वाढायला लागलं. त्याला कुठेतरी बंधन आलं पाहिजे. जेवणाचं एकत्र जेवणं, चर्चा करायला पाहिजे, किंवा वादविवादही झाला तर चालतो, पण चर्चा असणं जरुरी आहे. संवाद असणं जरुरी आहे. त्यातून एकमेकाला थोडा गैरसमज होऊ शकतो, काही होऊ शकतो, पण त्यातून मार्ग निघतो. म्हणून मोबाईल एक ठराविक काळाच्या पेक्षा जास्त नसायला पाहिजे. आजकाल लहान मुलांच्याच हातात त्याला रडायला लागलं तर आपण आई मोबाईल द्यायला लागली, चुकीचंच आहे. बरोबर. जसं एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी मेहनत गरजेची राहते, तितकेच गरजेचं असतं आपल्या जीवनामध्ये योग्य लोक निवडायची. आता सध्यामध्ये आपण बघतो, एक चांगला मित्र किंवा एक चांगला मार्गदर्शक किंवा एक चांगला सहकारी आपण कशा पद्धतीने निवडायचं. जसं मी ग्रामीण भागात जेव्हा एखाद्या वयस्कर वयोवृद्ध व्यक्तीसोबत चर्चा केली, तेव्हा मला एक म्हणजे त्यांनी म्हटली होती की संगत धरना बडे की तो बढती बढती जाय, संगत धरना नंगे की तो फिर फिर गोते खाय. तर एखादा चांगला व्यक्ती विश्वासून निवडणं किती महत्वाचं आहे सर? चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या आकलनानुसार चांगल्या लोक समजून सगळ्याशी जुळलं पाहिजे. त्याचा अपवाद असतो एखादा, आपण ज्याला चांगलं म्हणून जवळ करतो तो वाईटही निघतो, पण त्याचं जास्त खंत नाही करायचं. जिथं आपल्या लक्षात आलं हा चुकीचा निवडला गेला, त्याला तिथंच आपण थांबून आपलं चांगल्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण केलेलं पाहिजे. आणि आजूबाजूचं सराउंडिंग आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यात फार महत्वाचं असतं. सराउंडिंग चुकीचं असेल तर आपल्या हातूनही चुका घडतात. सराउंडिंग चांगलं असेल तर निश्चितच आपलं वाटचाल जी आहे चांगल्या दृष्टिकोनातून जाते. पण चांगले विचारी लोक, चांगलं विचार करणारे, सगळे निर्मळ मनाचे लोकांशी आपण आपला सहवास ठेवला पाहिजे. क्षणिक फायद्यासाठी चुकीच्या लोकांच्या सहवासात गेलं नाही पाहिजे, कारण की चांगलं साध्य करायला कष्टही लागतात, वेळ लागतो. चुकीचं साध्य लवकरही मिळतं आणि लवकरही संपतं. त्याच्यामुळं चांगलं साध्य करण्याच्या मागे आपण असलं पाहिजे. यालाच कंटिन्यू म्हणून एक विचारतो, आता राजकारण असो किंवा कॉर्पोरेट जग असो, थोडासा जास्त पद भेटलं किंवा थोडासा जास्त पैसा भेटला म्हणून लोक आपली जी बाजू आहे ती बदलताय, बरोबर? ऍज अ लीडर म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता सर? आहे तिथं आता ते प्रमाण फार वाढलेलं आहे, कारण की चांगल्या गोष्टीला मी सांगितलं वेळ लागतो. आता थांबायची कोणाची तयारी नाही. राजकारणात फायदा कुठं होतो, सत्ता कुठे आहे, सत्तेबरोबर जोडण्याचा हा भाग. कारण काय होतं, गेल्या 60-65 वर्षात काँग्रेसचं कार्यकाळ आणि राजकारण करण्याचे जुने लोक, जाणते लोक जे होते, राजकारणी लोक जे होते, त्यांचं आम्ही पाहिलेले. सगळ्या मंत्र्याकडे आम्ही बसलेलं राहायचो. तिथं आता मग आम्ही राजेश टोपे असतील, विलासराव देशमुख असतील, असे मोठमोठे लोक बघायचो. ते फार रिस्पेक्ट द्यायचं. कोणत्याही पार्टीचा माणूस आला की रिस्पेक्ट द्यायचा. सत्ताधाऱ्याचे 4 कामं करतील पण विरोधकाचे 2 तरी करत होते. तो लोकप्रतिनिधी आहे. समजा विरोधकाचा आमदार आला तर जाऊ द्या, तो जरी विरोधकाचा आमदार आहे, पण त्याची माणसं आपले, त्याला जे निवडून दिलं ते आपल्या महाराष्ट्राचे नागरिक आहे, देशाचे नागरिक आहे. हा आमदाराचं आपण काम केलं तर त्यांचे काम करेल, म्हणजे तो आपल्याच जनतेचं काम होणार, ही भावना होती. आता ती नाही. तो आपल्या पक्षाचा नाही ना, त्याचं काम झालं नाही पाहिजे. त्याला एक सत्तेत नाही ना, तो आपल्या सत्ताधारी पक्षाचा नाही, विरोधी आहे, तर त्याला विरोधासारखी वागणूक. 1 रुपयाचं काम होणार नाही. ही नवीन पद्धत आता गेल्या या 10 वर्षात निर्माण झाली आणि त्यामुळे लोक आता फायद्यासाठी सत्तेबरोबर जोडायला लागले. हे राजकारणात सातत्यानं आता त्याला असं मला असं वाटतं, आता ते आपण विश्वास ठेवत नाही, पण यालाच कलियुग म्हणतात असं मला वाटायला लागलं. आपण म्हणू की सगळेच विश्वास टाकायचाच नाही कोणावर, ते शक्य नाही. बरोबर.
हे तसे अनुभव आम्हाला आयुष्यात आले, राजकारणातही आले, आणि बिझनेस. बिझनेसमध्ये आले, संस्थेतही आले. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय सर. जसं तुम्ही बोललात की सगळ्यांना खूप घाई झाली. जेव्हा आमचे काही सेशन होतं विद्यार्थ्यांसोबत, जेव्हा इंटरॅक्शन करतो तेव्हा 20 वर्षाचा तरुण म्हणतो, सर मला 24 ते 25 वर्षात करोडपती व्हायचंय. मला असं सांगा की मला जास्त पॅकेज पाहिजे, 15 लाखाचं, 20 लाखाचं. ही जी मानसिकता आहे तरुणाईमध्ये, की एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं जसं ऑर्डर करतो किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो, की एक 15 मिनिटात किंवा 24 घंट्यात मला ऑर्डर यायला हवी, तसं यश यायला हवं. पण मी तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वांसोबत जेव्हा संवाद करतो तेव्हा मला हे जाणवतो की जवळपास याला 20-20, 30-30 वर्ष लागून जातात. तर तुम्ही त्या तरुणांना काय सांगणार? नाही साहेब, जो कष्टातून स्ट्रगल मधून पुढे येतो ना, तो आयुष्यात कधीच फेल होत. हे झटपटच्या चक्करमध्ये कधी वर जातील आणि कधी खाली येऊन पडतील. तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये करोडपती झालेला पाहता आणि रस्त्यावर आलेला पाहता. हो. ह्या तिचं तुम्हाला आता इथं देणं योग्य होणार नाही. उदाहरण आमची आता हे मलकाऊ बँकेचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, तर ते देणं योग्य आहे की नाही, पण खूप चांगली बँक होती साहेब, आपल्या परिसरात चांगली, कारण ती सातत्यानं कष्टातून ती वर आणलेली बँक होती. बरं. पहिल्या जुन्या पिढीनं ती आणली. पण एक ते संचेती म्हणून आता आमदार आहेत, ते माजी आमदार असताना त्यांनी अमेरिकेतून हा मुलगा शिकून आला, त्याला चेअरमन करून दिलं. त्यांनी एका वर्षातच त्या बँकेची वाट लावून टाकली. म्हणजे एवढं करायला त्यांना कमीत कमी 50 वर्ष कष्ट घे, 30-40 वर्ष त्या बँकेला ह्या स्टेजला आणायला लागली. पण वर्षभरात जी वाट लागायला वर्ष लागलं नाही. ही नवीन पिढी विचार न करता ते उलट म्हणतात, यांच्या स्टाईलनं जायला आम्हाला इतके वर्ष लागले, आम्ही इतकं फास्ट घेऊन जाऊ. पण ते तसं होत नसतं, प्रॅक्टिकल नसतं. हे तुम्हाला सावध पद्धतीनं विचार करूनच पावलं टाकावं लागतात आणि तरच पुढे जाऊ शकतो. देशमुख सर, सध्या जर एखाद्या ग्रामीण भागातला मुलगा किंवा मुलगी हा आपला पॉडकास्ट बघत असेल आणि त्यांना त्यांच्या मनात हा विचार येत असेल की माझ्याकडे काही साधन नाही, माझी काही जास्त ओळख नाहीये, माझी खूप हालाकीची परिस्थिती, माझ्याकडे पैसे पण नाही, तर मी कसा मोठा होणार? जर त्या गरीब मुला मुलीला जर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल जेणेकरून त्यांचं कम्प्लीट आयुष्य चेंज होईल, तर तुम्ही त्यांना काय सल्ला देणार? म्हणजे आता बरेच जण अशीच खंत व्यक्त करतात, आमच्याकडे साधन नाही, आर्थिक परिस्थिती नाही आणि आमची करायची इच्छा खूप आहे, पण परिस्थिती नाही. मनानं ठरवलं आणि माझी इच्छा असली तर सगळ्या गोष्टीवर मात करून करू शकतं. आता कष्ट तुम्हाला घ्यावं लागेल, परिस्थिती नाही, संघर्ष करावा लागेल, पण जर तुम्हाला ध्येय जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर ते निश्चित तुम्हाला साध्य करता येतं. मग ते त्याला कष्ट जास्त पडतील कमी पडतील तो वेगळा गोष्ट आहे. आम्ही ते छोटस उदाहरण देईल, आमचे जळगाव सपकाळचं आताच UPSC ज्यांनी क्रॅक केले त्यांचं आम्ही भेटायला गेलो खासदार साहेबांना, आम्ही त्यांचा सत्कार केला. तर गायरानाच्या जमिनीवर झोपडं बांधलेल्या परिस्थितीत पण त्यांच्या मनात जिद्द होती की आपण केलं पाहिजे, हे आपण करू शकतो. त्या जिल्हा परिषद शाळेत शिकून तिथपर्यंत त्यांना UPSC एक्झाम क्रॅक करणं एवढं सोपं नाही, दुसऱ्या प्रयत्नात ते क्रॅक केली. तसंच आमच्याकडं सुरमारे सर म्हणून SDM होते, बरं, ते अवघडराव सावंगीचे. अच्छा. तेही गरीब कुटुंबातले, आता अहमदनगरला तिथं ऍडिशनल कलेक्टर म्हणून आहेत, ते एकदम साधारण कुटुंबातले, पण करायची इच्छाशक्ती असली तर सगळं काही होऊ शकतं. त्यासाठी आपल्या मनातलं ध्येय आपण ठरवलं पाहिजे, आपल्याला हे अचीव करायचं, त्या पद्धतीनं मार्गक्रमण केलं तर निश्चित आपण करू शकतो. म्हणून हे कारण म्हणणं चुकीचंच आहे की मला परिस्थिती नव्हती, मला शाळा नव्हती, माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, माझं पाठबळ नव्हतं. जे चांगले घडलेले आहेत, ज्यांनी या जगात इतिहास केला, त्यांचा बॅकग्राऊंड पाहिलं तर ते एकदम सर्वसाधारण, म्हणजे तो हलापेष्ट्यातून कष्टातून तावून तुपून निघतो, तोच इतिहास घडू शकतो. ज्याला आयतं मिळतं तो इतिहास घडू शकत नाही. म्हणून ध्येय आपलं ठरलेलं पाहिजे, आपला निश्चय पक्का पाहिजे की मला हे ध्येय साध्य करायचं, तर निश्चित होतं.
थोडं मी विषयांतर करतो, पण मला एक इथे घटना सांगायची तुम्हाला. मी तुमच्याबद्दल जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा एक सर मला भेटलेले, ते तुमच्या संस्थेचे नाही, ते बाहेरचे आहे. तर त्यांना मी तुमच्याबद्दल विचारलं होतं की सरांचं कसं आहे बॅकग्राऊंड, तर सगळं ते सांगत होते मला. तर त्यांनी त्यांचं एक म्हणजे गोष्ट सांगितली, म्हणे सर माझी घरची वास्तू शांती होते म्हणे. तर मी सरांना कॉल केले, त्यांची बिझी वेटिंग वर आले म्हणे कॉल. मी 2-3 केले, कॉल नाही लागला म्हणे. मग पण मी काय म्हटलं की बाबा मला इन्व्हिटेशन द्यायचं, तर मी व्हॉट्सअपला टाकून देतो सर, कुठे येणार आहे आपलं, म्हणजे नाही म्हणून एक हे नाही का आपण फॉर्मॅलिटी करतो बाबा, तर तसं. तर मध्ये मी इन्व्हिटेशन पाठवलं आणि राजभाऊ संध्याकाळी माझ्या घरी वास्तुशांतीला आले. तर तुमची पार्श्वभूमी इतकी मोठी आहे बरं का, पण तुम्हाला हे इतकं सिम्प्लिसिटी, म्हणजे तुम्ही कसे तुमच्यामध्ये जपताय याबद्दल. नाही काय असं कुठं प्रेमानं आपल्याला कोणी बोलवतो, म्हणजे व्हॉट्सअपला टाकलं काय घेतलं, आणि ते त्यांचे माझे संबंध असतील निश्चित. आता मला माहित नाही कोणी म्हटलं तुमच्याजवळ, पण त्यांचे आपले संबंध आहे. त्यांनी निमंत्रण कशाही पद्धतीनं देऊ द्या, परस्पर पाठवलं. मी बऱ्याच लग्नात असं आहे की मला पत्रिका पोहोचत नाही, पण समजा माझ्या एक शेजारच्याला पोहोचते, माझ्या आजूबाजू लोकांना, माझ्या लक्षात येतं की अरे आपल्याला जाणार आहे, आणि त्याच्याकडून आपल्याला कुठेतरी पाठवली असेल, कुठे ठेवली असेल, ती आपल्यावर पोहोचली नसेल, तर ते काय आहे, चांगल्या कार्यात आपण बिना निमंत्रणाचंही गेलं, त्याच्या आनंदात आपण सहभागी झालं पाहिजे. त्याला आनंद होतो, आपल्यालाही आनंद होतो. आनंदाच्या क्षणात आपण गेलं, दुःखाच्या क्षणात तर जातोच आपण. आपल्याला माहित झालं तर तिथं दुःखाच्या ठिकाणी निमंत्रण अपेक्षितच नसतं, पण सुखाच्या जागी आपण त्याच्या सुखात आपण जर सहभागी झालो आणि आपण गेल्याने त्याला आनंद होतो, आणि आपल्यालाही त्याच्या आनंदात सहभागी झाल्याचा आनंद मिळतो. निश्चित काही अडचण नाही. जर तुम्हाला संधी भेटली पाठीमागे जाऊन तरुण राजाभाऊ यांना भेटायची, तर तुम्ही त्यांना मोलाचा काय सल्ला देणार, जो तुम्ही तुमच्या अनुभवातून उमजत गेला? नाही, माझा तरुण राजा भाऊ म्हणून असं देईल की माणसानं कष्ट करत राहिले पाहिजे, कुठेही हार मानली नाही पाहिजे. मला बऱ्याच गोष्टीत अपयश आलं, शेती करताना बरेच हाल अपेष्टा करावं लागल्या, पण मी कष्टातून कुठंच मागे हटलो नाही. आणि काही करायचा, ही गोष्ट लहान आणि ती गोष्ट मोठी हे मनात बाळगलं नाही पाहिजे. छोटं काम कोणचंही असो, ते छोटं असो मोठं असो, ते आपण करत गेलं पाहिजे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय, राजकीय याच्यात मी राजकारणात असताना मी हॉटेल टाकली. तर मी तुम्हाला सांगितलं, मी सुरुवातीला नगर परिषदेला पराजित झालो होतो. मला 1-2 जणांनी सांगितलं, तिला म्हणे पाठवून लिंब कापायला. तर त्यांना हिनवलं म्हणून आपण त्याचं काही दुःख बाळगायचं नसतं. व्यवसाय करायला कुठलंही माणसानं लाज बाळगली नाही पाहिजे. आपला काम करत राहिलं पाहिजे. एकात यश येईल, एकात अपयश येईल, ते चालत राहतं. पण आपलं सातत्य ठेवलं तर एक दिवस आपल्याला. नक्कीच सर. खासदाराचा मुलगा, भाऊसाहेबांचा मुलगा, ते आमचे राजाभाऊ, जिल्हा अध्यक्ष, नगराध्यक्ष, मोठ्या संस्थेचे प्रमुख, ते समाजकारक. जर मी विचारलं राजाभाऊ देशमुख यांचा द रिअल प्रवास एका वाक्यात किंवा एका शब्दात सांगायचं आलं, तर तुम्ही काय सांगणार? मला एवढं मोठं राजकीय वलय मिळालं, एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा आहे, वडिलाचं एवढं मोठं पार्श्वभूमी होती, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, स्वातंत्र्य सैनिक झाले, आमदार झाले, खासदार झाले, मोठमोठ्या लोकांशी त्यांचे संबंध होते, वैचारिक लोकांचे संबंध होते. आणि त्या मनानं मी माझ्या परीनं जे करायचा प्रयत्न केला, त्यांची उंची तर नाही गाठू शकलो, पण त्यांचं नावाला कुठं बट्टा लावू शकलो नाही, हे माझ्या दृष्टिकोनातून फार मोठी मी माझी अचिव्हमेंट समजतो. पण त्यांच्या लेवलला, त्यांच्या पदापर्यंत, त्यांच्या उंचीपर्यंत मी आयुष्यात जाऊ शकलो नाही, जाऊ शकणार नाही, त्यांची बरोबरी माझ्या हातून होणार नाही. पण त्यांचा वारसा चालवताना माझ्या हातून चुकीचं काही घडलं नाही, त्यांच्या नावाला कुठं कलंक लागला नाही, हेच माझ्यासाठी महत्वाचं. बरोबर. आणि प्रत्येक आई वडिलांना हेच वाटतं सर की आपल्या मुलाने आपल्यापेक्षाही चांगलं करावं. आणि निश्चितच मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या वडिलांना तुमच्यावर खूप अभिमान असेल, तुम्ही इतकं चांगलं कार्य करत आहे. आणि या नोटवरच मित्रांनो, आपण हा पॉडकास्ट इथेच थांबूयात. देशमुख सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, आपल्या ऑडियन्सला दिला, त्यासाठी पूर्ण द रिअल प्रवास टीम याकडनं आभार मानतो. मी आपले खूप धन्यवाद मागतो की तुम्ही मला त्या योग्य समजलं, मला इथं निमंत्रित केलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी
उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच सर, धन्यवाद. मित्रांनो, मी आशा करतो हा पॉडकास्ट नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकवून देईल. फक्त जे देशमुख सरांनी जे सल्ले दिले ते तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करा. नक्कीच त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. तोपर्यंत बघत राहा द रिअल प्रवास. आई वडिलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला माहितीच आहे, जो संघर्ष आहे त्याच्यावर हसून मात करा, कारण की जीवन खूप सुंदर आहे. धन्यवाद.